धमकी, जबरी चोरी, हल्ला, वाट मारी, वाटेल ते गुन्हे लावा, घेऊन जा याला नाटक्या साल्या. साला म्हणायचं काम नाही, नाटके ठीक. चल वैभव, पोलीस त्यांचं काम करतील, तू नको वेळ घालवस. पैशांची बॅग मिळाली आहे ना, तू तुझ्या कामाला जा. व्हेरी वेल सर. चला, शेवट गोड तर सगळं गोड. चोर पकडला गेला हे महत्वाचं. पण आज चोरी करेल असं वाटलं नव्हतं मला. आपण याला रोज सकाळी गरीब भिकारी असं समजून पैसे द्यायचो. पण परिस्थिती माणसाला काही करायला लावेल बाबा. नुसतं परिस्थितीचं दुखणं नाहीये दादा. मागे तू एकदा म्हणाला होतास की परिस्थितीमुळे माणूस असा होतो तसा होतो. मी तेव्हा तुला काही विरोध केला नाही, पण मला तुझं म्हणणं नाही पटत. म्हणजे असं की मला नाही वाटत परिस्थिती माणसाच्या आयुष्यावर काही परिणाम करत असेल म्हणून. सगळा मुद्दा आहे बौद्धिक हुशारीचा. हुशारी ही रक्तातच असते, तिचा परिस्थितीशी काही संबंध नसतो. तुला म्हणायचं आहे की परिस्थिती जरी बदलली तरी माणूस जसा आहे तसाच राहील, त्याच्यात काही बदल होणार नाही? ऍब्सोल्युटली नाही. मला परिस्थितीपेक्षा रक्तातली हुशारी जास्त महत्वाची वाटते. आपल्या वैभवचंच उदाहरण घे ना. तो हुशार आहे कारण हुशारी त्याच्या रक्तातच आहे. त्याला कुठेही टाक, तो हुशार आणि चलाखच राहणार. मला नाही पटत. अरे भलभले हार खातात. म्हणजे तुला काय म्हणायचंय? उद्या समजा वैभव कफल्लक झाला तर तो गुन्हेगार होईल. आणि तो भिकारी वैभवच्या जागी आला तर सक्सेसफुल बिझनेसमॅन होईल. येस. नेव्हर. पैज लावतोस? चल आपण एक गेम खेळूया. असा गेम खेळूया की ज्याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. कळून जाईल की माणसाची हुशारी त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते की रक्तातच असते. करेक्ट. रक्कम बोल. रक्कम काय आपली नेहमीचीच. पैस काय आपण पहिल्यांदा लावतोय. गुड. हे पण एक मुद्दा आहे रे. काय? आपल्या प्रीतीचं लग्न होणार आहे वैभवशी, आणि आपल्याच भाचीच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आपण असा गेम खेळावा. अरे लग्न होणार आहे, झालं नाही ना अजून. ओके 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 राईट. मग परिस्थिती की रक्तातले गुण? पैज. पैज. राजसी ये अशी प्रीत ही वेळ लावे आजीवा. राजसी ये अशी प्रीत ही वेळ लावे आजीवा. पाकळी कोवळी होऊ दे मोकळी, सांगतो गारवा. राजसा सांगना दूर का काय केला मी गुन्हा. हृदयी मी जे जपले रे घेऊन आले हृदयासी. हृदयी मी जे जपले रे घेऊन आले हृदयासी. अंतरी भोवरा साध दे
तुला. श्वास हा ध्यास हा रास हा प्रीतीचा रंगू दे रे पुन्हा. राजसी ये अशी प्रीत ही वेळ लावे आजीवा. ये बोलू स्पर्शाने मन गहिऱ्या नात्याने. ये बोलू स्पर्शाने मन गहिऱ्या नात्याने. वीज मी वादळी जन्म झाला झोला. रूप हे चांदणी उजळले लोचनी. पाहू दे मग पुन्हा. राजसा सांगना दूर का काय केला मी गुन्हा. पाकळी कोवळी होऊ दे मोकळी. सांगतो गारवा राजसी ये अशी प्रीत ही वेळ लावे आजीवा. राजसी ये अशी प्रीत ही वेळ लावे आजीवा. 7. हो साहेब, 7चा आकडा तुमच्या आयुष्यात फार महत्वाचा दिसतोय. 7 हा आकडा आपला आयुष्यात लय महत्वाचा आहे. हे असा 7 आकडा आहे ना, हा असा निस्ता 7 लिवायचा नाही, त्याला अशी आडवी रेख मारायची. म्हणजे काय, नाही तर तो असा 1 दिसतो. शिवाय हा असा इकडे अशी मारली ना तर तो 2 दिसण्याची पण शक्यता आहे. होय होय होय. फुकट अडकले झाला तुम्ही. अरे 7 हा आपला लकी नंबर आहे. या नंबरानं माझ्या आयुष्यात मला फायदाच करून दिलेला आहे. पण त्यानं आमची वाट लावली ना. तुझ्या आईला तुझ्या तर काय रे 7 वाल्या, तुझ्या सांगण्यावरनं 7 नंबरवर सगळा पैसा लावला आम्ही. अरे घरदार, बँक बॅलन्स एवढंच काय, अरे घरातले दागदागिने पण लावले. मग काय, मग तिरी आली तिरी आणि रस्त्यावर आलो आम्ही. अरे बँक वाले आमच्या मागे, एवढंच काय लोक पण आमच्या मागे. शेवटी इथं यायची वेळ आली आहे आमच्यावर. कोण तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. हा आता आम्हाला ओळखत नाही. काय रे, मग तो गॉगलवाला पांगळा भिकारी कोण होता? आकडे सांगणारा गागलवाला पांगळा आकडे सांगणार. बरोबर, तो माझा जुळा भाऊ चंदू. चंदू? मी बंडू. तो माझा चुळा भाऊ चुंडू बुंडू. तुला काय वाटलं आम्ही राम और श्याम सिनेमा पाहिलेला नाही? सीता गीता आम्हाला माहित नाही. ढगात बघून नंबर सांगायचा ना रे. आता ह्यालाच ढगात पाठवू. एक मिनिट थांबा. हे माझा चेहरा असा असला म्हणून काय तुम्ही मला भिकाऱ्याच्या पंक्तीत बसवता की काय? अरे नुसता चेहरा काय, तुझे कपडे, तुझा अवतार ते मुद्दाम केलंय. तुम्हाला काय माहित नाही काय? माझ्याकडे नुसते 100 कोट आहेत. 100 बूट. सिंगल काय टाळक्यात हाणायचे काय तुझ्या? 100 जोडी बूट. चेनच्या बाटल्या. सेक्रेटरी आहे माझा, सेक्रेटरी. माझी गाडी हितना हितपर्यंत लांब आहे. एवढी जास्ती होते काय? हितना हितपर्यंत लांब आहे. चालेल? मग इथे काय करतोयस तू?
अरे बदल पाहिजे म्हणून इथं आलोय. बदल? अरे माझी सुटका काय कधी पण होऊ शकते. अरे बंडू म्हणतात मला, बंडू.